नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आयुक्तालयाकडून अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि अर्जंट माहिती आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. ज्या आपल्या आयुक्त आहेत, महिला व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ज्या आपल्या आयुक्त मॅडम आहेत माधवी सर देशमुख, यांच्याकडून आलेले हा परिपत्रक आहे. अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करायचं आहे. बघा, त्यांनी या परिपत्रकामध्ये काय माहिती नमूद केलेली आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी कार्यवाही करायची आहे, अशी महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तुम्ही याचे दिनांक पाहू शकताय. 20 मे 2026 हे परिपत्रक आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे हे परिपत्रक आहे. प्रति बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांच्यासाठी हे परिपत्रक आलेले आहे. विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गरम ताजा आहार तपासणीसाठी माता समितीने करायच्या कार्यवाहीबाबत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा गरम ताजा आहाराच्या देयकांसोबत स्थानिक माता समितीचा अहवाल सादर करणे संदर्भीय शासन निर्णय निर्गमित झाला होता. या शासन निर्णयानुसार शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणातच पूरक पोषण आहार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना मिळतो की नाही, तसेच आहाराचा दर्जा व प्रमाण योग्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आणि आहार पुरवठा वाटप व दर्जामध्ये सुधारणा व सुसूत्रता आणणे यासाठी ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी क्षेत्रातील माता समिती गठीत करण्याबाबत यापूर्वीच आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तथापि या पत्रान्वये आपणास माता समितीची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याकरिता खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. म्हणजे बघा ताईंनो, आपल्या इथं जो THR येतोय, जो गरम ताजा आहार येतोय, ज्या काही वस्तू येत आहेत त्या वस्तूंच्या आपण कशा पद्धतीने म्हणजे त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या आहारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक माता समिती गठीत करायची आहे. याच्या आयुक्तालयाने अगोदर देखील सूचना दिल्या होत्या, परंतु आता ही सूचना अत्यंत महत्त्वाची देण्यात आलेली आहे. गरम ताजा आहाराबद्दल बघा काय सूचना आलेल्या आहेत. अंगणवाडी क्षेत्रातील 10 सदस्यांची माता समिती असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये गर्भवती माता, स्तनदा माता, 1 ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थी माता, 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची माता, अंगणवाडी कार्यकर्ता, ANM, स्त्री शिक्षिका, स्थानिक सेवाभावी संस्थेची स्त्री सदस्य, अनुसूचित जाती जमातीतील मुलीची माता यांचा समावेश करावा, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. 2 नंबरचा ऑप्शन बघा. माता समितीने आहाराचा दर्जा, प्रमाण आणि पारदर्शकता तपासणे जेणेकरून स्थानिक स्तरावर आहारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सोयीचे होईल. पुढे बघा, 3 नंबरचा ऑप्शन काय आहे ते. अंगणवाडी केंद्रात शिजवून तयार केलेल्या आहाराची किमान एक वेळ माता समितीने तपासणी करावी व तो पाककृतीप्रमाणे आहे याची खात्री करावी. 4 नंबरचा ऑप्शन बघा. मासिक आहाराची देयके सादर करताना त्यासोबत माता समितीचा अहवाल जोडणे अनिवार्य आहे. या अहवालाशिवाय देयके मंजूर केली जाणार नाही. 5 नंबरचा ऑप्शन बघा. माता समितीच्या भेटीच्या वेळी समितीमधील 7 अशासकीय सदस्यांपैकी कमीत कमी 3 अशासकीय सदस्यांची उपस्थिती असणे अनिवार्य राहील. 6 नंबरचा ऑप्शन बघा. आहार पुरवठा मागणी केलेल्या प्रमाणात आहे की नाही हे तपासणे. पुढचा 7 नंबरचा ऑप्शन बघा. सकाळचा नाश्ता आणि गरम ताजा आहार निश्चित पाककृतीनुसार आहे का ते तपासणे. 8 नंबरचा ऑप्शन बघा. आहार ठरवून दिलेल्या वेळेत पोच होतो का ते पाहणे. 9 नंबरचा ऑप्शन बघा. आहार निकृष्ट असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणे. 10 नंबरचा ऑप्शन बघा. लाभार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराची दर्जा ही चांगला असावा आणि हे सातत्य टिकून राहावे यासाठी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षक यांच्या नियंत्रणाखाली 2 अंगणवाडी केंद्रातील पूरक पोषण आहाराची अचानकपणे तपासणी करून घ्यावी. 11 नंबरचा ऑप्शन बघा. विषबाधा किंवा निकृष्ट आहार आढळल्यास नमुने प्रयोगशाळेत पाठवावे. 12 नंबरचं बघा. जे पुरवठाधारक कमी पुरवठा किंवा निकषानुसार आहार पुरवठा करत नाहीत अशा पुरवठाधारकांवर दंडात्मक कारवाई करावी.
13 नंबरचा ऑप्शन बघा, ज्या पुरवठाधारकांच्या बाबतीत अशा प्रकारची दंडात्मक कार्यवाही 3 वेळा होईल अशा पुरवठाधारकांचा पोषण आहाराचा जो पुरवठा करण्याचा जे लायसन आहे ते कायमचे अपात्र ठरवण्यात येईल. हे झाले आता ह्याच्यासोबत गरम ताजा आहार. आता THR बद्दल बघा काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. घरपोच आहार ज्याला आपण THR म्हणतो, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, आकाशीन जिल्ह्यात तसेच तीव्र कुपोषित बालके यांना घरपोच आहाराचा पुरवठा करण्यात येतो. 2 नंबरचा ऑप्शन पहा याच्यामध्येच, THRचा पुरवठा विहित कालावधीत व सुस्थितीत तसेच मागणीप्रमाणे केला आहे किंवा नाही याबाबत अंगणवाडी सेविकेने माता समितीच्या सदस्यासमोर तपासणी करावी. 3 नंबरचा ऑप्शन बघा, तपासणी केल्यानंतर THR प्राप्त झाल्याबाबत अंगणवाडीच्या आहार नोंदवहीत सेविकेने नोंद घ्यावी. 4 नंबरचा ऑप्शन बघा, त्यानंतर माता समितीतील खालील सदस्याने पंच म्हणून आहार नोंदवहीत स्वाक्षरी करावी. अनिवार्य बघा काय म्हटलं म्हणजे माता समितीमध्ये सदस्य कशा पद्धतीने असावे हे दिलेले आहे बघा. 1 ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची माता, 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची माता, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलाची मुलीची माता आणि अंगणवाडी सेविका. इतर सदस्य बघा उपलब्धतेनुसार गरोदर माता, स्तनदा माता व इतर. आता आपण THRचं पाहिलं आणि गरम ताजा आहारचं पाहिलं. आता पुढची माहिती बघा, जी अतिरिक्त आहार आहे त्याच्याबद्दल आहे. ग्राम बाल विकास योजनेअंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना एनर्जी डेन्स ज्याला आपण ENDF म्हणतो चा पुरवठा करण्यात येतो. जे न्यूट्रिशियस एक फूड आहे त्याचा पुरवठा हा करण्यात येतो. सदर आहार पुरवठ्याबाबतही वरीलप्रमाणे THRचा मुद्दा क्रमांक 4 मध्ये नमूद माता समितीने तपासणी करावी व आहार सुस्थितीत मागणीप्रमाणे आहे किंवा नाही याची पडताळणी करावी. आता 3 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडी सेविकेने आहार नोंदवहीत आहाराची नोंद घेतल्यानंतर पंच म्हणून माता समितीच्या सदस्यांची आहार नोंदवहीत स्वाक्षरी करावी. तर बघा आपल्याला कशा पद्धतीने माहिती देण्यात आली त्याच पद्धतीने काम करायचं आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे की अंगणवाडी स्तरावर प्राप्त होणारे इतर साहित्य. शासनामार्फत खरेदी केलेले भरपूर साहित्य अंगणवाडीला भेटत, जसं बेबी केअर किट, स्मार्ट अंगणवाडी किट, बुद्धिमापक यंत्र, पूर्वशालेय शिक्षण संच, औषधी संच, सक्षम अंगणवाडी किट, फर्निचर साहित्य, न्यूट्री मिलेट बार इत्यादी साहित्य अंगणवाडी स्तरावर पोहोच झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेने माता समितीच्या सहकार्याने वस्तूचा दर्जा तपासणे, वस्तू सुस्थितीत आहे किंवा नाही याची पडताळणी करणे. यासाठी पुरवठा केलेल्या साहित्यापैकी एका लाभार्थ्याची वितरित साहित्य लाभार्थ्यांच्या प्राधिकृत व्यक्तीच्या परवानगीने उघडून पाहावे. म्हणजे जी आपली माता समितीची जे बैठकीमध्ये सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी जे कोण उपस्थित असतील त्यांच्यासमोर ही सर्व साहित्य म्हणजे एक पॉकेट उघडून पाहावे. 3 नंबरचा ऑप्शन बघा, तदनंतर अंगणवाडीच्या साहित्य नोंदवहीत सेविकेने नोंद घ्यावी व माता